नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी आजच्या ऑनलाईन वर्गामध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, SP या विषयातील प्रकरण दुसरे संयुक्त भांडवली संस्था आपण सुरू केलेले आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिले की संयुक्त भांडवली संस्था की ज्याचा उल्लेख आपण कंपनी असेही करतो, तर या व्यवसाय संघटन प्रकाराचा विकास कसा झाला आणि जे व्यापारी होते किंवा जे उद्योजक होते त्यांना या व्यवसाय संघटन प्रकाराचा गरज का भासली। कारण आपण जेव्हा व्यवसाय संघटन प्रकाराची उत्क्रांती पाहिली की एकल व्यापारी पद्धतीपासून त्याची उत्क्रांती संयुक्त भांडवली संस्थेपर्यंत झालेली आहे। तर ही संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नेमकं काय आहे की कंपनी कशाला म्हणतात, तर अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला असं म्हणता येईल की संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय। ते ऐच्छिक संघटन आहे। प्रामुख्याने व्यवसाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते, परंतु या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो। ही जी कंपनी आहे तर ती व्यवसायासाठी लागणारे जे भांडवल आहे ते असंख्य व्यक्तींकडून भागाची विक्री करून गोळा केले जाते आणि मग या व्यवसाय संस्थेला जो नफा होतो तो भागधारकांना वाटून दिला जातो। आपल्याला आता हेही माहीत आहे की जे व्यक्ती कंपनीचे असे भाग विकत घेतात त्या व्यक्तींना कंपनीचे भागधारक असे म्हणतात। भागधारक हे कंपनीचे अंशतः मालक असतात, यांनाच सभासद असे म्हणले जाते। या भागधारकांची संख्या जी आहे ती असंख्य असते आणि ती नेहमी बदलत असणारी असते, कारण भागांची विक्री ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते, म्हणून या भागधारकांची संख्या सुद्धा नेहमी बदलत असते। त्यामुळेच कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात। म्हणजे बघा की कंपनीचे अंशतः मालक यासाठी म्हणलेलं आहे कारण जितक्या किमतीचे भाग खरेदी केले जातात तेवढ्या भागांकरिता ती व्यक्ती कंपनीची मालक असते, म्हणून तिला अंशतः मालक असे म्हणतात। तर भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात आणि त्यांची संख्या ही जास्त असते आणि बदलत असणारी असते, त्यामुळे कंपनीचं दैनंदिन कामकाज ते पाहू शकत नाहीत। म्हणून मग दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपल्यातीलच काही लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडतात आणि त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात। तर कंपनीचे जे कामकाज आहे ते संचालक मंडळ पाहत असतात, कारण रोज सर्व सभासदांना कंपनीमध्ये येणं आणि कामकाज पाहणं हे शक्य नाही, त्यामुळे इथं मालक हे कंपनीचे भागधारक असतात आणि कंपनीचे व्यवस्थापन हे संचालक मंडळ पाहतात। त्यानंतर आपण पाहिलं की कंपनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये काय काय आहेत, तर यामध्ये कंपनी ही एक ऐच्छिक संघटन प्रकार आहे। त्यानंतर कंपनीची नोंदणी करणं हे अनिवार्य आहे, कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणं हे सक्तीचं आहे, त्यामुळे तिला स्वतंत्र दर्जा प्राप्त होतो। तसेच कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे। कंपनी ही भागधारकांपासून वेगळी आहे। तसेच कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, कायद्यामुळे निर्माण झालेली ती व्यक्ती आहे। तिला आपल्यासारखे बाह्यांग नाहीत, परंतु कायद्याने तिला अस्तित्व प्राप्त करून दिलेले आहे। त्याचप्रमाणे कंपनीला चिरंतन काळ अस्तित्व लाभलेले आहे, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की भागधारकांच्या येण्यामुळे किंवा कंपनी सोडून जाण्यामुळे कंपनीचा व्यवहार बंद होत नाही, तिचे आयुष्य ठरलेले नाही। कायद्याने ती बंद झाल्यानंतरच तिचे अस्तित्व संपुष्टात येते। भागधारकाचा मृत्यू, दिवाळखोरी इत्यादीमुळे तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे असे म्हणले जाते।
त्यानंतर कंपनी, जसे की तुम्हाला माहिती आहे, कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे. नैसर्गिक व्यक्तीप्रमाणे कंपनीला स्वाक्षरी, ज्याला आपण सही असं म्हणतो, ती करता येत नाही. मग महत्त्वाच्या दस्तऐवजांवर कंपनी सह्या कशी करणार, स्वाक्षरी कशी करणार? तर यासाठी एक पर्याय आहे, तो म्हणजे कंपनी स्वतःची नाममुद्रा, ज्याला आपण शिक्का असं म्हणतो, ती महत्त्वाच्या कागदपत्रांवरती उमटवली जाते. तर थोडक्यात असं म्हणता येईल की कंपनी स्वतःची स्वाक्षरी म्हणून आपले बोधचिन्ह वापरते. महत्त्वाच्या दस्तऐवजांवर नाममुद्रा उमटवल्यानंतर 2 संचालक आणि चिटणीस साक्षीदार म्हणून सही करतात. ठीक आहे. त्यानंतर कंपनीमध्ये जे भागधारक आहेत त्यांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे. आता मर्यादित स्वरूपाची म्हणजे काय? तर भागधारकांची जबाबदारी ही त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच असते. भागधारकाने जर भागावरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर तो देय असलेल्या रकमेसाठी त्याला जबाबदार धरले जाते. परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर देण्यासाठी, इतर जी देणी असतात ते देण्यासाठी भागधारकाला जबाबदार धरले जात नाही. तसेच भागधारकाच्या वैयक्तिक मालमत्तेचा सुद्धा कंपनीची देणी देण्यासाठी वापर केला जात नाही. म्हणून कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे. तर हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे कंपनीचं, की इथे भागधारकाने जितक्या मूल्याचे भाग खरेदी केलेले आहे तेवढेच पैसे तो कंपनीला देणं लागतं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं मागच्या वेळा, की समजा 100 रुपयाचा एक भाग असेल आणि समजा भागधारकाने त्या 100 रुपयामधील समजा 60 रुपये कंपनीकडे आतापर्यंत दिले असतील, तर आता त्याने कंपनीला किती रुपये देणं लागतं? तर फक्त 40 रुपये. ठीक आहे. तर 40 रुपयापेक्षा जास्त पैसे त्याला कंपनीला द्यावे लागणार नाही. जरी कंपनीला कितीही तोटा झाला किंवा जरी कंपनीला कितीही देणी असतील तरीसुद्धा त्याला 40 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे की भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची आहे. त्यानंतर कंपनीमध्ये मालकी आणि व्यवस्थापन हे वेगळं वेगळं आहे. जसं की आत्ताच तुम्हाला सांगितलं की कंपनीचे मालक हे कोण आहेत? तर भागधारक हे कंपनीचे खरे मालक आहेत, परंतु ते कंपनीचा दैनंदिन कारभार पाहू शकत नाहीत. का? कारण त्यांची संख्या ही असंख्य आहे आणि ते इतरत्र विखुरलेले असतात. तसंच भागधारकांच्या हस्तांतरणामुळे भागधारक हे सतत बदलत असतात. त्यामुळे मग कंपनीचे दैनंदिन कामकाज कसे चालणार? म्हणून भागधारक त्यांच्यातीलच काही लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडतात आणि या प्रतिनिधींना एकत्रितरित्या संचालक मंडळ असे म्हणतात. आणि हे जे संचालक मंडळ आहे ते कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहते, ध्येय धोरण ठरवते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कंपनीमध्ये मालकी व व्यवस्थापन हे वेगळे वेगळे आहे. मालक हे भागधारक आहेत, तर व्यवस्थापन संचालक मंडळ पाहते. ठीक आहे. त्यानंतर आपण असेही पाहिले आहे की कंपनीचे भाग हे हस्तांतरक्षम आहेत. हस्तांतरक्षम म्हणजे काय? तर सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतरित होऊ शकतात. म्हणजे भागधारकाच्या इच्छेप्रमाणे भागधारक आपले भाग इतरांना विकू शकतो. त्याला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. त्याला जर वाटलं तर तो आपले भाग बक्षीस म्हणूनही दुसऱ्याला देऊ शकतो. परंतु खाजगी कंपनीचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. त्यासाठी खाजगी कंपनीमध्ये परवानगीही घ्यावी लागते. त्यानंतर कंपनीचे वैशिष्ट्य पाहताना आपल्याला हेही दिसून आलं की सभासदांची संख्येवरती सुद्धा कायद्याने मर्यादा घालून दिलेली आहे. जसं की खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 सभासद आणि जास्तीत जास्त 200 ही संख्या कायद्याने निर्धारित केलेली आहे. तसेच सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 7 सभासद आणि जास्तीच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. तर अशाप्रमाणे ही संख्या ठरवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कंपनीमध्ये अर्थातच सरकारचे नियंत्रण असते, कारण मुळातच कंपनीची निर्मिती ही
कंपनीच्या कायद्याने झालेली आहे आणि त्यामुळे कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या सर्व तरतुदींचे पालन प्रत्येक कंपनीला हे करावं लागतं. जसं की कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे आहे. तसेच कंपनीच्या कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक इत्यादी दस्तऐवज कंपनीला तयार करावेच लागतात. त्याप्रमाणे सर्व हिशोब पुस्तकं अद्ययावत ठेवावी लागतात. तसेच या सर्व पुस्तकांचे लेखापुस्तकांचे लेखापरीक्षण करण्यात येते. म्हणजेच जे तुम्ही आता अकाउंट्समध्ये शिकता की जर्नल एंट्रीज करणं, लेजर बनवणं, तर हे सर्व प्रत्येक कंपनीला याची प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवावी लागते आणि ऑडिटरकडनं, CA कडनं हे सगळे चेक करून घ्यावे लागतात आणि त्याचा अहवाल आपल्या भागधारकांना तसेच नोंदणी अधिकाऱ्याला वगैरे तो द्यावा लागतो. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कंपनीवरती कायद्याचे, सरकारचे नियंत्रण आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण सर्व कंपनीच्या बाबतीमध्ये हा भाग पूर्ण केलेला आहे. आज आपण बघणार आहोत की कंपनीचे प्रकार कोणकोणते आहेत. तर जसे की तुम्हाला स्क्रीनवरती एक चार्ट बनवलेला आहे, त्यामध्ये दिसते आहे की कंपनीचे प्रकार. तर प्रामुख्याने कंपनीचे 5 प्रकार आहेत. तर पहिला आहे तो बघा, स्थापनेच्या आधारावर. म्हणजे कंपनीची जी स्थापना होते त्या आधारावरती 2 प्रकार झालेले आहेत. यामध्ये पहिला आहे वैधानिक कंपनी आणि दुसरी आहे नोंदणीकृत कंपनी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो मालकीच्या आधारावर. यामध्ये सुद्धा 3 उपप्रकार आहेत. पहिला प्रकार आहे खाजगी कंपनी, दुसरा आहे सार्वजनिक कंपनी आणि तिसरा आहे एक व्यक्ती कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने हे प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. मालकीच्या आधारावर, जसं की खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. म्हणजे आपल्याला कंपनीचा जो पुढचे जे सर्व प्रकरणं आहेत त्यामध्ये आपल्याला खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये डिटेल अभ्यास आहे. तर मालकीच्या आधारावर हा जो प्रकार आहे तो आपल्याला जास्त करायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो जबाबदारीच्या आधारावर. यामध्ये सुद्धा 3 उपप्रकार आहेत. पहिला आहे खाजगी मर्यादित कंपनी, दुसरा आहे हमीने मर्यादित कंपनी आणि तिसरा आहे अमर्यादित कंपनी. त्यानंतर चौथा प्रकार बघा, नियंत्रणाच्या आधारावर. यामध्ये 2 उपप्रकार आहेत, धारक कंपनी आणि दुसरा आहे दुय्यम कंपनी. ठीक आहे. आता 5वा प्रकार आहे इतर प्रकार. इतर प्रकार यामध्ये सर्व इतर कंपन्यांचा समावेश केलेला आहे. यामध्ये पहिला आहे सरकारी कंपनी, दुसरा आहे विदेशी कंपनी, तिसरा प्रकार आहे निष्क्रिय कंपनी, चौथा आहे सूचीबद्ध कंपनी, 5वा आहे लहान कंपनी, 6वा प्रकार आहे सहयोगी कंपनी आणि 7वा प्रकार आहे नफ्यासाठी नसलेली कंपनी. तर हे सर्व इतर प्रकारामध्ये यांचा समावेश केलेला आहे. तर हा तक्ता व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा की कंपनीचे प्रकार हे मुख्यत्वे करून 5 आहेत. स्थापनेच्या आधारावर, मालकीच्या आधारावर, जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर प्रकार. आणि त्यानंतर त्याचे पुढे उपप्रकार हे आलेले आहेत. तर हे सगळे कंपनीचे प्रकार आपण याच्यावरती आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे. त्याचा पहिला प्रकार आपण घेऊया, तो म्हणजे स्थापनेच्या आधारावर कंपनीचे प्रकार. ठीक आहे. आता स्थापनेच्या आधारावर कंपनीचे प्रकार यामध्ये 2 उपप्रकार पडतात. एक म्हणजे वैधानिक कंपनी आणि दुसरा आहे तो म्हणजे नोंदणीकृत कंपनी. आता वैधानिक कंपनी म्हणजे काय ते आपण पाहूया. ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा पास करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असे म्हणतात. आता आपल्याकडे अशा प्रकारच्या कंपन्या आहेत जसे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि आयुर्विमा महामंडळ. आता याचा अर्थ काय आहे, तर या अशा प्रकारच्या कंपन्या असतात की ज्यांची स्थापना ही लोकसभा, जे केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यामध्ये विधानसभेमध्ये
जे मंत्रिमंडळ असतं त्या सगळ्यांनी मिळून एक स्पेशल कायदा पास केलेला असतो आणि तो कायदा सगळे मंत्री संमत करतात, म्हणजे पास करतात, त्याला संमती देतात आणि त्या कायद्यामुळे त्या कंपनीची स्थापनाही झालेली असते. तर इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे आपल्याला उदाहरण घेता येईल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया हेही उदाहरण आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी कंपनी आहे किंवा ही जी संस्था आहे तिची स्थापना ही कंपनी कायदा 2013 प्रमाणे त्यातली जी सर्व कलमं आहेत, ती नियम आहे ते त्यांना लागू होत नाही. त्यांचा एक विशेष कायदा असतो आणि तो कायदा पास करून या संस्थांची निर्मिती झालेली असते. म्हणजे या ज्या संस्था आहेत जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, यांना स्वतःचा कायदा आहे आणि तो कायदा लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये सर्व जे सभासद असतात त्यांनी सगळ्यांनी तो संमत केलेला असतो आणि तो कायदा पास केलेला असतो आणि त्या कायद्यामुळे या संस्थांची निर्मिती झालेली असते. या संस्थांना कंपनी कायदा 2013 किंवा त्याच्या आधीचा 1956चा कंपनी कायदा तो त्यांना फॉलो करण्याची गरज नसते. त्यांचे सगळे जे नियम अटी, त्यांचं जे प्रोसिजर असतं ते सगळं त्यांच्या स्वतःच्या कायद्यामध्ये त्या नमूद केलेल्या असतात आणि त्यांना स्वतःचा कायदा पुढे फॉलो करायचा असतो. तर अशा ज्या कंपन्या आहेत त्यांना वैधानिक कंपनी असे म्हणतात. ठीक आहे. तर यांच्यासाठी विशेष कायदा असतो म्हणून त्यांना वैधानिक कंपनी असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्थापनेच्या आधारावरती, तो म्हणजे नोंदणीकृत कंपनी. आता नोंदणीकृत कंपनी याचा अर्थ काय आहे, तर ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी होय. इथे अगदी स्पष्ट आणि फार सोप्या पद्धतीने आपल्याला ही कंपनी लक्षात येते की ज्या कंपन्या कंपनी कायदा 2013 नुसार ज्यांची नोंदणी झालेली आहे किंवा त्या कायद्याअंतर्गत ज्यांची स्थापना झालेली आहे अशा कंपन्या आणि यापूर्वीचा जो कंपनी कायदा होता 1956चा त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे त्या कंपन्यांना नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. ठीक आहे. तर ज्या कंपन्या कंपनी कायदा 2013 किंवा 1956 नुसार त्यांची नोंद झालेली आहे त्या कंपन्यांना अर्थातच या कायद्यातील सर्व कलम नियम अटी लागू होतात आणि म्हणून त्यांना नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे मालकीच्या आधारावर कंपनीचे प्रकार. जसं की मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की हा प्रकार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता मालकीच्या आधारावर कंपनीचे प्रकार यामध्ये सुद्धा 3 उपप्रकार आहेत. एक म्हणजे खाजगी कंपनी, दुसरा आहे सार्वजनिक कंपनी आणि तिसरा आहे एक व्यक्ती कंपनी. आता आपण पहिला उपप्रकार बघूया, तो म्हणजे खाजगी कंपनी. आता कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 68 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते. तसेच इतर काही अटी आहेत त्या अटीसुद्धा नियमावलीमध्ये नमूद केलेल्या असतात. तर या अटी कोणत्या आहेत, तर पहिला आहे ते म्हणजे भागधारकांना त्यांचे भाग सहज हस्तांतरित करता येत नाहीत. दुसरी आहे खाजगी कंपनीकरता सभासद संख्या कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केलेली आहे. तिसरी अट आहे ती म्हणजे खाजगी कंपनी आपल्या भागांची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा सर्वसामान्य जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. आणि चौथी अट आहे ती म्हणजे खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द असणे आवश्यक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. तर खाजगी कंपनी कोणाला म्हणायचं, तर इथं कंपनी कायदा 2013 हे तर तुम्हाला आता लक्षात आहे. आणि इथे कंपनीच्या बाबतीमध्ये जे काही कंपनी कायद्यामध्ये लिहिलेलं आहे स्थापनेच्या बाबतीमध्ये किंवा प्रकाराच्या बाबतीमध्ये, ते कलम 2 हे सगळीकडे कॉमन आहे. तर तुम्ही कलम 2 हे सगळ्याच ठिकाणी लिहिलं तरी चालेल, पण मधले जे परिशिष्ट आहेत ते मात्र बदलतात. तर एक्झाममध्ये तुम्ही परिशिष्ट नाही लिहिले तरी चालतील, कारण ते चेंज होतात आणि ते तुम्हाला एक्झॅक्ट लक्षातच राहतील याची काही गॅरंटी नसते. तर तुम्ही कंपनी कायदा 2013 कलम 2 इथपर्यंत व्यवस्थित लिहू शकता, कारण तो कलम 2 कुठेही बदललेला नाही. मात्र परिशिष्ट तुम्हाला लक्षात राहत असतील तर मेन्शन करा, अदरवाईज नाही केले तरी हरकत नाही. ठीक आहे. आता खाजगी कंपनी म्हणजे काय, तर अशी कंपनी असते की जिचं भांडवल वसूल भांडवल म्हणजे काय, तर भागधारकांनी भागांचे पैसे जेवढे कंपनीकडे जमा केलेले आहेत ते म्हणजे वसूल भागभांडवल आहे. ठीक आहे. तर याची नोंद ही कुठे असायला पाहिजे, तर कंपनीच्या नियमावलीमध्ये ते स्पष्टपणे नमूद केलेले असले पाहिजे. ठीक आहे. आणखीन काही अटी आहेत त्या आत्ताच आपण पाहिल्या, ते म्हणजे खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये भागधारकांना त्यांचे भाग सहज हस्तांतरित करता येत नाही. म्हणजे समजा एखाद्या भागधारकाला वाटलं की मला माझे भाग विकायचे आहेत दुसऱ्या व्यक्तीला, तर तो अगदी सहजपणे असं करू शकत नाही. त्याला संचालक मंडळाची परवानगीही घ्यावी लागते. त्यानंतर सभासद संख्येवरती मर्यादा आहेत. तर ती काय आहे, तर खाजगी कंपनीमध्ये या कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती आवश्यक आहेत आणि जास्तीत जास्त 200 सभासद इथे असू शकतात. म्हणजे इथं पण बघा 2 आणि 200 म्हणजे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवू शकता की कलम 2 आहे आणि कमीत कमी खाजगी कंपनीमध्ये सभासदांची संख्यासुद्धा 2 आहे आणि जास्तीत जास्त ती संख्या किती आहे, 200 आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाजगी कंपनी आपल्या भागांची विक्री ज्यावेळी कंपनीला करायची असते तेव्हा ती स्वतःचं माहितीपत्रक प्रसिद्ध करू शकत नाही आणि त्या माहितीपत्रकाद्वारे ती बाकीच्या लोकांना म्हणजे आम जनतेला असं सांगू शकत नाही की आम्ही भागांची विक्री करण्यासाठी काढलेली आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, भागांची खरेदी करून तुमचे पैसे आमच्या कंपनीमध्ये गुंतवायचे आहे. तर असं ती आवाहन करू शकत नाही, लोकांना सांगू शकत नाही. ठीक आहे. ही तिसरी अट आहे. आणि चौथी अट काय आहे, तर प्रत्येक खाजगी कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हे शब्द लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक कंपन्या प्रायव्हेट कंपन्या पाहिलेल्या असतील की त्यांच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द असतोच. म्हणजे याचं कारण का आहे, कारण कायद्यामध्ये त्यांना तसं सांगितलेलंच आहे की त्यांनी ते शब्द लिहिलेच पाहिजे. ठीक आहे. जसं की दिशा इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, राहुल एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेड. तर प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द या खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी लिहिणं हे गरजेचं आहे. तर अशी कंपनी म्हणजे काय असते, खाजगी कंपनी. तर लक्षात राहील ना विद्यार्थी मित्रांनो, खाजगी कंपनी म्हणजे कोणती कंपनी, तर ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीमध्ये इतर अटी आहेत. त्यामध्ये पहिली अट आहे ती म्हणजे भागधारकांना आपले भाग सहजासहजी हस्तांतरित करता येत नाही, पहिली अट. दुसरी अट कोणती आहे, सभासद संख्येविषयी. कमीत कमी सभासद संख्या किती आहे, 2 आणि जास्तीत जास्त किती आहे, 200. ती कायद्याने निर्धारित केलेली आहे. ही दुसरी अट आहे. तिसरी अट कोणती आहे, तर खाजगी कंपनीला आपल्या भागांची विक्री ही माहितीपत्रक प्रसिद्ध करून आम जनतेला आवाहन करून ती करता येत नाही. ही तिसरी अट आहे. आणखीन कोणती अट सांगितलेली आहे, ती म्हणजे खाजगी कंपनीने आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द लिहिणं आवश्यक आहे. खाजगी कंपनीसाठी समजा या अटींची पूर्तता होणे ही आवश्यक असतं, पण जर यापैकी कोणतीही अट कंपनीने पूर्ण केली नाही
तर ती कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून समजली जाते. म्हणजे या अटीपैकी एकही अट जर त्या कंपनीने जर पूर्ण केलेली नसेल तर त्या कंपनीला लगेच काय समजलं जातं? सार्वजनिक कंपनी म्हणून समजलं जातं. फॉर एक्झाम्पल, समजा आपण असं म्हणूया की एखाद्या खाजगी कंपनीने माहितीपत्रक प्रसिद्ध केलं आणि आम जनतेला आपलं भांडवल उभं करण्यासाठी आवाहन केलं. तर या एका अटीची पूर्तता न झाल्यामुळे ती कंपनी लगेच काय समजली जाणार आहे? सार्वजनिक कंपनी समजली जाते. ठीक आहे. तर हे झालं खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये. आता दुसरं आहे ते म्हणजे सार्वजनिक कंपनी, दुसरा उपप्रकार मालकीच्या आधारावर. आता सार्वजनिक कंपनी म्हणजे काय बघूया. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. फार सोपी व्याख्या आहे. जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती म्हणजे काय आहे? सार्वजनिक कंपनी. इथे पण बघा कंपनी कायदा कलम 2च आहे. ठीक आहे. परिशिष्ट मात्र बदललेला आहे. त्यामुळे तुम्ही कलम 2 हा लक्षात ठेवा, ते तुम्हाला सोपे जाईल. तर सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये काय काय सांगितलेली आहेत ते आपण पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य बघा, भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. ठीक आहे. दुसरं आहे, कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. तिसरं आहे, सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. आणि चौथं आहे, ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. तर अशी कंपनी जी आहे तिला म्हणायचं सार्वजनिक कंपनी. आता फार सोपी व्याख्या आहे सार्वजनिक कंपनीची. कंपनी कायदा कलम 2 परिशिष्ट 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती म्हणजे कोणती आहे? सार्वजनिक कंपनी. आणि इतर अटी कोणत्या सांगितल्या आहेत? पहिली तर आपल्याला माहीत आहे की सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये भाग हस्तांतरावर कोणतेही बंधन नाही. म्हणजे जे सभासद सार्वजनिक कंपनीचे आहेत त्यांना आपले भाग कोणालाही कधीही विकता येऊ शकतात. त्यांना कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरी अट काय सांगितली आहे? तर कंपनी स्थापनेसाठी किमान 7 लोक, 7 व्यक्ती एकत्र येणं गरजेचं आहे. कमाल संख्येवर म्हणजे जास्तीच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. कितीही लोक सार्वजनिक कंपनीचे सभासद होऊ शकतात. ठीक आहे. आणि तिसरी अट काय सांगितले आहे? तर सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल जे कमीत कमी आहे, किमान म्हणजे कमीत कमी वसूल भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. आणि चौथी अट सांगितली आहे, ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. म्हणजे कंपनी आम जनतेकडनं सुद्धा ठेवी स्वीकारू शकते. तर अशी कंपनी जी आहे तिला म्हणायचं सार्वजनिक कंपनी. ठीक आहे. आता आपण यातला तिसरा उपप्रकार बघूया, तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी, ज्याला इंग्लिशमध्ये 1 पर्सन कंपनी असे म्हणतात. अर्थातच एक व्यक्ती म्हणजे काय? इथं एकच व्यक्ती असते त्या कंपनीच्या निर्मितीसाठी आणि कंपनीचे सर्व व्यवहार पाहण्यासाठी, म्हणून तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ठीक आहे. आता याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे आपण बघूया. एक व्यक्ती कंपनी, कंपनी कायद्याच्या कलम 2, बघा इथे परत कलम 2 आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की कलम 2च आहे सगळीकडे, फक्त परिशिष्ट बदलतात. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 62 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते, म्हणजे तिथे एकच व्यक्ती असतो, तर अशा कंपनीला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही खाजगी मर्यादित कंपनीसारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्यांचे पालन करणे बंधनकारक नाही.
ठीक आहे. म्हणजे ही खाजगी कंपनीसारखीच आहे, कारण तिथे एकच व्यक्ती असतो आणि एकच व्यक्ती त्या कंपनीची स्थापना करते, म्हणून तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. तरीसुद्धा खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये जे सर्व नियम आहेत किंवा जी बंधनं आहेत ती मात्र या कंपनीला ते फॉलो करावेच असं काही कायद्याने बंधनकारक नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनीच राहते. एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे, कारण कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या मर्यादेइतकीच मर्यादित स्वरूपाची असते. जसं की आत्ता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं होतं, 100 रुपयाचा एक भाग घेतला असेल तर त्या व्यक्तीने कंपनीला फक्त 100 रुपयेच देणं लागतं, म्हणजे मर्यादित स्वरूपाची त्याची जबाबदारी आहे. कंपनीला कितीही कर्ज झालं असेल तरी कंपनी त्या सभासदाकडनं जास्तीचे पैसे वसूल करून घेऊ शकत नाही. त्याने कंपनीला किती रुपये देणं लागतं तर फक्त 100 रुपये इतकेच. समजा त्याने 100 रुपयाचे 2 भाग घेतले असतील, ठीक आहे, एका भागाची किंमत 100 रुपये, 2 भाग घेतले असेल तर त्याने किती देणं लागतं कंपनीला 200 रुपये. ठीक आहे, म्हणजे 200 रुपयाच्या पलीकडे तो एकही पैसा कंपनीला देणं लागत नाही, म्हणून त्याला मर्यादित स्वरूपाची जबाबदारी असे म्हणलेले आहे. ठीक आहे, तर एक व्यक्ती कंपनीच्या संचालकांची संख्या ही 1 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तसेच तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची आवश्यकता नसते. तर ही जी एक व्यक्ती कंपनी आहे ती म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी असं आहे. तर हा सुद्धा प्रकार खूपच चांगला आहे की ज्या लोकांना किंवा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे तर खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये काय नियम सांगितला आहे तर कमीत कमी 2 व्यक्ती एकत्र आल्या पाहिजे. ठीक आहे, आता समजा एखाद्या व्यक्तीला कोणी मिळतच नसेल सभासद दुसरा, तर ती व्यक्ती व्यवसाय करू शकणार नाही खाजगी कंपनीच्या अंडर. तर मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून हा एक नवीन प्रकार आलेला आहे, तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी. म्हणजे कंपनीची याला मान्यता आहे की एक व्यक्तीसुद्धा स्वतःची संस्था स्थापन करू शकते. ठीक आहे, आणि कंपनी कायदा 2013 नुसार ही एक व्यक्ती कंपनी स्वतःहून आपला व्यवसाय सुरू करू शकते आणि तिला खाजगी कंपनीसारखे बंधनं नाही आहेत की जसं आपण वर पाहिलेलं आहे की माहितीपत्रक प्रसिद्ध करून ती आम जनतेला आवाहन करू शकते वगैरे, अशी काही बंधनं त्याला फॉलो करण्याची गरज नाही आहे. किंवा जास्तीच्या संख्येवरती मर्यादा कमीत कमी 2 व्यक्ती तरी असाव्यात, ही जी बंधनं खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आहेत ती बंधनं आपल्याला एक व्यक्ती कंपनी प्रकारामध्ये दिसून येत नाही. म्हणून हा एक चांगला व्यवसाय संघटन प्रकार सांगितलेला आहे की जिथं एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे आणि त्याच्याकडे व्यवसाय करण्याच्या बाबतीतला भविष्यातला चांगला दृष्टिकोन आहे, तर अशा लोकांसाठी हा एक पर्याय खूपच चांगला आहे, जेणेकरून ती व्यक्ती पटकन आपलं भांडवल उभं करून आपला स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकेल. ठीक आहे, तर आज आपण कंपनी प्रकारामधले 2 प्रकार पाहिले, ते म्हणजे स्थापनेच्या आधारावरचे 2 प्रकार, त्यामध्ये वैधानिक कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी हा प्रकार आपण पाहिलेला आहे. वैधानिक कंपनी म्हणजे काय तर लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये या कंपनीच्या स्थापनेसाठी एक स्पेशल ॲक्ट ज्याला आपण कायदा पास केला जातो आणि त्यानंतर या कंपनीची निर्मिती होत असते, म्हणून त्यांना वैधानिक कंपनी असे म्हणतात. विशेष कायदा हा संमत केला जातो, जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया ही उदाहरणं आहेत. आणि नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय तर अशा कंपन्या ज्या कंपनी कायदा 2013 किंवा आधीचा 1956चा याच्या अंतर्गत नोंदणी करून ज्या कंपनीची निर्मिती झालेली आहे त्यांना नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. ठीक आहे, हा पहिला प्रकार पाहिला. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे मालकीच्या आधारावर. यामध्ये 3 उपप्रकार आहे, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. तर खाजगी कंपनी म्हणजे कोणती कंपनी तर कंपनी कायदा कलम 2, आता तुम्हाला लक्षात आहे
कलम 2 परिशिष्ट 68 नुसार अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते. आणि इतर अटी म्हणजे कोणत्या? तर कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत कमी 2 सभासद आवश्यक आहे. जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात? 200. ही संख्या कायद्याने निर्धारित केलेली आहे. तसंच कंपनी भागांची विक्री किंवा प्रतिभूतींची विक्री माहिती पत्रक या कंपनीला प्रसिद्ध करून आम जनतेला आवाहन करता येत नाही. ही दुसरी अट आहे. तिसरी अट म्हणजे काय? तर कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हे शब्द लिहिणं आवश्यक आहे. तर अशी कंपनी म्हणजे खाजगी कंपनी. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला तो म्हणजे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हणजे कोणती? तर कंपनी कायदा कलम 2 नुसार जी कंपनी खाजगी नाही ती सार्वजनिक कंपनी. तर यामध्ये या कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे? तर या कंपनीमध्ये भागांच्या हस्तांतरावर कोणतेही बंधन नाही. या कंपनीचे सभासद आपले भाग कोणालाही विकू शकतात. इथं सभासदांची किमान संख्या किती असायला पाहिजे? 7. जास्तीच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. आणि ही कंपनी ठेवी स्वीकारण्यासाठी या कंपनीवरती कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्या कंपनीला म्हणायचं सार्वजनिक कंपनी. आणि एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय? तर एक व्यक्ती कंपनी अशी कंपनी आहे की ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते. ठीक आहे. आणि ही कंपनी खाजगी कंपनीसारखीच असते, पण खाजगी कंपनीला ज्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणं हे बंधनकारक आहे, तसं एक व्यक्ती कंपनीला नाही. ठीक आहे. तर असे हे 2 प्रकार आज आपण पूर्ण केलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये उर्वरित प्रकार पाहूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदात राहा आणि पुन्हा या व्हिडिओचं तुम्ही पुन्हा पहा. त्यामुळे तुम्हाला ते सहज लक्षात येईल. शब्द नवीन आहेत, अटी वगैरे कलमं जी आहेत कायद्यामधली तीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं सहज शक्य आहे जर तुम्ही त्याचं वारंवार वाचन केलं किंवा ऐकलं तर. ठीक आहे. तोपर्यंत निरोगी राहा, स्वस्थ राहा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटू. थँक्यू स्टुडंट्स.